हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. कान बोलसी सांग आम्हाला डिवाळा, श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला. खांद्यावरती शतजन्मीच्या, खांद्यावरती शतजन्मीच्या येऊन पुण्याईला. श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला. लगबग राजा दशरथ बोलत नाही. का बोलत नाहीस बाळा? तू जर बोलला नाहीस तर आम्ही तुझ्या हातचं पाणी पिणार नाहीत. मग नाईलाज झाला. दशरथ बोलले बाळ आपुला, दशरथ बोले बाळ आपुला. माझ्या हातूनी नकळत वधला. ऐकल्या बरोबर काळजामध्ये बाण मारावा तसा आई वडिलांचा आवाज वाढला. ऐ दुष्टा, कौन है तू? कौन है? मी राजा दशरथ आहे. मग आणखी राग आला. आम्हाला अभिमान होता तुझा राजा, देवाच्या राजाला मदत करणारा आमचा राजा. आमच्या आंधळ्यांची काठी मोडलीस. दशरथ बोले बाळ आपुला, माझ्या हातूनी नकळत वदल. क्रोध खवळला माय पित्याचा, क्रोध खवळला माय पित्याचा. ए दुष्टा, ए राजा दशरथा, आमच्या लेकराला मारलंस. आम्ही तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. श्रावण 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 करत आम्ही प्राण सोडणार, पण तुला शाप देणार. आम्ही जसे श्रावण श्रावण करत पुत्र विरहामध्ये मरतो आहोत, तसा तू सुद्धा पुत्र विरहामध्येच मरशील. पुत्राविरही मरून मरशील, पुत्राविरही मरून मरशील. शाप हा देतो तुझला. श्रावण बाळ निघाला, श्रावण बाळ निघाला, श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ. बोलिए तारणहार भगवान की जय, सच्चे दरबार की जय. श्रावण 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 करत बाळ श्रावणाच्या म्हाताऱ्या आंधळ्या मायबापानं प्राण सोडला. माय बहिणी, तिन्ही चिताला चिताग्नी देऊन महाराज दशरथ दरबारात परत आले. गुरुला सगळा वृत्तांत सांगितला. गुरुदेव, ये बात हो गई है. दशरथ, चिंता मत करो, विधि का विधान है वैसा ही होगा. जैसी आज्ञा गुरुदेव. पुत्रकामेष्टी यज्ञाकरिता विभांडकाच्या पुत्राला शृंग नावाच्या ऋषीला आणण्यात आलं. यज्ञामध्ये समिधा पडायला लागलेल्या आहेत. आणि इकडे एक प्रकार घडला. जशी अवधपुरी तशीच लंकापुरी. सुमाळी नावाचा एक राक्षस भूमीतून वर आला. राक्षस असल्यामुळे मुलगी सुद्धा राक्षसी. मुलीचं लग्न होत नाही. सुंदर वेश धारण केला. पुलस्त्य नावाचे ऋषी तपश्चर्या करू लागले. खोटं बोलून ही ब्राह्मणगण्य आहे असं म्हणून त्यांच्याशी कपटानं विवाह लावला सुमाळी नावाच्या राक्षसानं. तिचं नाव आहे कैकसी. एक दिवस ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पुलस्त्य नावाचे ऋषी
यज्ञाभिधान करत असताना या राक्षस पुत्रीनं शरीर भोग मागितला. संध्याकाळच्या वेळेला अनुचित भोग असल्यामुळे पुलस्त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. पण शेवटी राक्षसी वृत्ती जागी होऊन तिने आपलं काम साधलं. पण याचा राग पतीला आला. ऋषीनं सांगितलं तो ब्राह्मण पुत्री नाही लगती है, तो राक्षसी है. माझ्या संध्येच्या वेळेला माझं उचित कर्म साध्य करण्याच्या वेळेला तू अनुचित कर्म माझ्याकडून करून घेतलं. माझा शाप आहे, तुझ्या पोटी राक्षस जन्माला येतील. लटलट कापू लागली, पाया पडली, डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्या. पतिदेव, शरीर धर्म मला पाळता आला नाही, क्षमा करा. माझी चूक नाही, मला उशाप. ठीक आहे, तुझ्या उदरी 2 राक्षस येतील, पण तुझा 3रा मुलगा हा सत्प्रवृत्त भक्त निपजेल. तीच 3 जण, पहिला रावण झाला, 2रा कुंभकर्ण झाला आणि 3रा पित्याच्याच उशापाच्या प्रभावाने विभीषण बन गए. ओ भक्तराज है. प्रचंड तपश्चर्या. किती तपश्चर्या. रावणासारखा महान भगवत भक्त नाही. बोले ना शिवशंभू किसी को प्रसन्न होते नहीं, पण रावणाला प्रसन्न झाले. वरमृई, बस भोलेनाथ आप ही चाहिए, मैं तुम्हारा ही हूं. कैलाश छोड़ के आना पड़ेगा. राहता कैलासावर, तुम्हाला माझ्या लंकेत यावं लागेल. तुम्हाला मी सोन्याची लंका बनवतो. चला. अख्खी लंका सोन्याची बनवली. काही काही लोक उलटे डोके लावतात. रावणाजवळ किती घरं सोन्याची, किती तांब्याची, किती पत्र्याची, किती लोखंडाची आणि किती दगडा माती विटाची याचा हिशोब आहे शास्त्रात. 7 कोटी घरं सोन्याची आहेत. अख्खी लंका सोन्याची आहे. आपण उड्या मारण्यात काही मजा नाही. अरे रावणाची अख्खी लंका सोन्याची. राजा, तू ही टपरी कुठं घेऊन बसलास? तू कशातच काही नाही, तरी उड्या हाणतो. मी घर बांधलं, मी घर बांधलं. घर घर लागेपर्यंत नुसतं घर घर करतो, मर मर मरतो. पण तू ह्या कमरेचा करदोडा सुद्धा सोबत येऊ देत नाही तरी घरचे. चुकून चांदीची जर साखळी म्हाताऱ्याच्या कमराला राहिली तर रडता रडताच म्हातारी म्हणते पोरायला, किती साजर गोजर धोतर नेसलं व, आणि जरा तिकडं खाली धोतराला हात लावावं. मग हळूचकून मोठं पोरग हात लावतं धोतराला. अरे बापरे, चांदीची साखळी राहिली, काढून घ्यावं, जाऊ देऊ नका व, करदोडा बी तोडा माय. फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ तोडायची का? नाही नाही, तेवढी राहू द्या बापा, निदान तेवढं तर राहू द्या. काही काही किरनिष्ठे तुळशीच्या माळा घालत नाही, मग शेवटी तुळशीचं पान त्याच्या तोंडात टाकतात, तेवढं तरी जाऊ द्या. जिंदगीभर हाडकं फोडतो पठ्ठ्या. हा गावात आला की आख्या कोंबड्या संप करतात, मीटिंग घेतात. राक्षस आलाय, कोणत्याचा नंबर लागतो कोणा ठोकाना अक्कन हाणतो. काय माणसं विचित्र. राक्षस आहे. प्राणी मात्रांवर प्रेम करा बाबा, दया करा. दया धर्म का मूल है. रावणानं लंका सोन्याची स्वतःसाठी नव्हती केली. रावण साधा नका समजू, त्याच्या नावातच अर्थ आहे रावण. एवढं आदर्श राज्य आहे रावणाचं. ए राजाधिराज रावण महाराज बडे महापुण्यवान आहे. आम्ही त्यांना राक्षस केले, पण ऐका, रावणासारखा महान भगवत भक्त नाही. रावणासारखा माझ्या भगवान भोलेनाथाची सेवा करणारा नाही. वो दशग्रंथी ब्राह्मण है. रावण जो स्वतःला राव म्हणजे राजा, राजाही समजत नाही. ये सब प्रजा का है रावण. वा वा, धन्यवाद. रावण एवढी भोलेनाथांवर भक्ती. इथं बेलाचं पान व्हायचं तरी सुद्धा आपल्याला कटाळा येतो. नको 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 नको, सकाळी सकाळी नको 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 बाबा.
एक तांब्याभर पाणी व्हायचं असेल, गळती लावायची असेल भोलेनाथाला, कंटाळा येतो. हे रावण बहुत खतरनाक है. त्यानं स्वतःचे मुंडके कापले. ते 10 मुंडके, दशकंधर. दशकंधर म्हणजे 10 सुपर डोक्यांची ताकद त्याच्या एका डोक्यात होती. इतका महाबुद्धिवान, महाप्रज्ञावान रावण आहे. 20 हात. ते 20 हात इकून 10 निकून 10 असे नाही ते. इतके असते ते झोपलं कसं असतं, एका अंगावर कसं झालं असतं सांगा ना. 20 महारथींची ताकद. एक महारथी म्हणजे 10,000 एकटा लढणारा. तुम्ही पाहिलं ना ते महारथी बाहुबली मध्ये. ओ कालकेया, तो कालकेया विलय डेंजर होता. त्याची भाषाही खतरनाक. तो बाहुबली बनला. नेमटा मेन 72 जरत्राण माहिष्मतिर ब्रिमडा कुह और काय भाषा आहे, खतरनाक आहे वा. आणि त्या कालकेयाला मारायला बाहुबली. बाहुबली का मतलब जिसके बाहों में बल है. तो एक बाहुबली कसा लढला त्या सिनेमात तुम्ही पाहिलं असेल, पिक्चर मध्ये. हा पिक्चर आहे ते तर ओरिजिनल होतं. दशकंधर 10 नाही 20 हातांची ताकद, 10,000 एकट्याला लढणारा. याला मनाची ताकद लागते बरं, नाहीतर हरले होते. तो ध्वज पडला होता तो बाहुबलीचा खाली. किसे कहता है मृत्यु, मृत्यु, मृत्यु. क्या है मृत्यु? खुद को हार जाना, यही है मृत्यु. हम हार गए, ये समझना है मृत्यु. जय माहिष्मते. अशी ताकद भरली की नाही बाहुबलीनं. अमरेंद्र बाहुबली, जिओ जिओ. पहा बरं, त्याच्यामध्ये बली होता. त्या माहिष्मती जगदंबेच्या पुढे बली द्यायचा होता, नाही दिला त्यांना. ये जगदंबा अगर निर्बल पशु के रक्त से प्रसन्न हो जाती है तो ये लो मेरा रक्त. स्वतःच्या रक्ताने अभिषेक केला. इसलिए बाहुबली विजयी भव, बाहुबली विजयी भव घोषणा येत होता. तसा रावण बाहुबली होता. किती बाहुबली. त्यानं डोकं कापायचा प्रयत्न केला, कापलं एक शिरकमल. त्याची वीणा बनवली आणि त्यानं एक भगवान भोलेनाथाचं स्तोत्र म्हटलंय. रावण. रा का मतलब पूरे ब्रह्मांड में घूमने वाला आवाज. एक खतरनाक स्तोत्र है. उसे कहते हैं शिवतांडव स्तोत्र. रक्तनासलेले मेंदू कुजलेला, ये ताकद. देहाने दुबळा काय कामी, देहाने दुबळा काय जय हो. पार्या समरक्त स्नायू लोखंडाचे, पार्या समरक्त. स्वामी शुकदास माऊली कहते हैं स्नायू लोखंडाचे, हवे पोलादाचे ज्ञान तंतू. मेंदू कुजलेला, देहाने दुबळा. जय हो जय हो. अशा या शरीरी वज्रायसे मन वा, तयाचे जीवन धन्य धन्य. अपनी माँ की रक्षा जो नहीं करता उसका मृत्यु हो जाता है. शुकदास म्हणे
असे बनण्यास पाहिजे विश्वास, आत्म्यावरी आत्मविश्वास. बी बोल्ड माय डिअर फ्रेंड, बी स्ट्रॉंग, बी बोल्ड. धैर्यवान बना, सामर्थ्यवान बना. रावण आत्मविश्वासी होता, म्हणूनच भगवान भोलेनाथासाठी त्यानं सोन्याची लंका तयार केली. और शिवतांडव जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थल. ताळे, ये रावण ने कहा है. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थल, गलेव लंबे लंबितांबुजंग तुंग मालिगाम. जय भोलेनाथ, प्रसन्न हो जाइए. कैलास पर्वत हालू लागला. भोलेनाथ येत नाहीत म्हणून डाव्या हाताने खाली चेपला रावण आणि मग स्तोत्र म्हणू लागला. प्रसन्न हो जाइए प्रभो. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थल, गलेव लंबे लंबितांबुजंग तुंग मालिगाम. टमट 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 टमट. जय भोलेनाथ का डमरू बज रहा है. टमट 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 निनाद वट टमर चकार जंड तांडवम दनौदिन शिव. चकार जंड तांडवम दनौदिन शिव. जय भोलेनाथ. ताली ताली. जटा कटाह संभ्रमं भ्रमन् निलिम्प निर्जन, विलोल वीक्षुवल्लरी विराजमान मरुद. धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्र देकरि रति प्रतीक्षणं मम. रति प्रतीक्षणं मम. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधु स्फुरति गंति संतति प्रमोदमान मानदे. जय भोलेनाथ. निरुद्ध दुर्धरापदी तात जात जूट स्फुरति गंति संतति. धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पाव किशोर चंद्र देकरि रति प्रतीक्षणं मम. जय भोलेनाथ. ये ब्रज भाषा में वर्णन है. ये मेरे शिव प्रभु का वर्णन है. ये शिव तांडव है. ये रणकंदन करने वाले प्रेरणादायी महाबलियों की कथा है. ये राम कथा है. ये शिव कथा है. ये शिव छत्रपति महाराज का इतिहास है. साची चतुरंग अंग में उरंग धरी, साची चतुरंग सैना अंग में उरंग धरी. सरजा शिवाजी जंग जितन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगारन कई. भूषण भनत नाद बिहद नगारन. नत नत मत गई बरन केरलत है. केरलत है. ऐल फैल खैल फैल कल कमे गैल गैल. ऐल फैल खैल फैल खल कमे गैल गैल गजनक. फैल पैल सैल उसलता. तारा सो ताराने धोरी, तारा सो ताराने धोरी. धारा में लगत जमी, तारा सो ताराने धोरी. धारा में लगत जमी. हरा पर para para वार हलता. हरा पर para para वार यूं हलता. हरा पर para para वार यूं हलता. जय भोलेनाथ. प्रसन्न हो जाइए प्रभु. हो 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 हो. और मेरे बाबा जी जितने
क्रोध करते हैं उतने जल्दी प्रसन्न हो जाते हैं, इसलिए वो आशुतोष है. आणि म्हणून आपल्या वेरूळच्या लेण्यामध्ये वर्णन आहे. 1 मिनिट वेगळा घेणार आहे. फिर मेरे प्रभु आएंगे. वेरूळच्या लेण्यामध्ये वर्णन आहे. पार्वती माता विचारते भोलेनाथाला, भगवान भोलेनाथ, हे आपले भूत खेत वेताळ चाललेत कुठं? आज खुश आहे, बहुत आनंद आहे. आज शिवाजी राजा नावाच्या एका राजाची दृष्टी कोणत्या शत्रूवर वाकडी झाली बरं? कारण त्या राजाची दृष्टी जर एखाद्या शत्रूवर वाकडी झाली तर तिथं प्रेतांचा खच पडतो आणि त्या प्रेतांवर ताव मारण्याकरता आपले भूतखेत चाललेत. ते वर्णन वेरूळच्या लेणीमध्ये फार सुंदर आहे. प्रेतींनी पिशाचर निशाचर निशाचर रहू मिल्ली मिल्ली अपुसम में गावत बधाई है. प्रेतींनी पिशाचर निशाचर रहू मिल्ली मिल्ली अपुसम में गावत बधाई है. भैरव भूत प्रेत भूरी भूतर भयंग जुथ जुथ जोगिनी जमाजुरी आई है. जुथ जुथ जोगिनी जमाजुरी आई. किलकी किलकी के कुतूहल करती काली. डिम 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 डमरू डमगंबर बजाय डिम डिम डमरू दिगंबर डिम डिम डमरू दिगंबर बजाय डिम डिम डमरू दिगंबर बजाय डिम डिम डमरू दिगंबर. पार्वती माता विचारते, शिवा कहे शिवसो. शिवा म्हणजे पार्वती माता. शिवा कहे शिवसो आजू समाज कहाँ चली. कहाँ सो शिवा नरेश भ्रकुटी चढाई है. काय वर्णन आहे तो. वा. तसं रावणानं शिवतांडव स्तोत्र गायलं आणि भोलेनाथ प्रसन्न झाले. वरदान माग. मैं और तपश्चर्या करूंगा प्रभु, मेरे साथ रहिए. भोलेनाथाचा आशीर्वाद रावणाला. एवढा वेळ नाही आपल्याला, पण सांगतो. आणि मग तिघांनी तपश्चर्या केली. ब्रह्माजी प्रकट हो गए वरमृही. रावण इंद्रपद मागणार होता. सरस्वती मातेची प्रार्थना केली. इंद्रपद या शब्दाचा अर्थ अतिशय महत्वाचं पॉवरफुल पद. सरस्वतीला सांगितलं, रावणाला सांग त्याच्या जिभेवर जाऊन बस. रावणाच्याही बस, कुंभकर्णाच्याही बस, कारण हे दोघही विचित्र वर मागण्याची शक्यता आहे. पण रावणाला विचारलं वरामृही. रावणानं सांगितलं, भगवान मुझे ऐसा वर दीजिए कि मुझे मौत ना आए, मैं अमर बन जाऊं. अमर हूं मैं, अमर हूं मैं, रावण हूं मैं, ऐसा वर दीजिए. ब्रह्माजीनं सांगितलं ते शक्य नाही. सृष्टीमध्ये हस्तक्षेप करता येणार. फिर ऐसा वरदान दीजिए, मला जर मरण यायचं असेल तर सामान्य मानवाच्या हाताने मरण आलं नाही पाहिजे. ससैन्य मला मरण आलं नाही पाहिजे. तेही शक्य नाही. मग नराच्या हाताने जर मरण येणार असेल तो उस नर ने वा नर का सहाय्य लेना चाहिए, ऐसा मुझे मरण चाहिए. नर ने वा नर का सहाय्य लेना चाहिए. और जिनके पीछे बाबा खड़े थे वही बाबा मेरे प्रभु श्री रामचंद्र जी नर के साथ ये वा नर बन गए. बोलिए पवन सुत हनुमान जी महाराज की जय. तथास्तु. कुंभकर्ण आता इंद्रपद मागणार होता. सरस्वती माता जिभेवर बसली आणि जीभ जड झाली. इंद्रपदम देई असं म्हणायचं होतं, पण जीभ झाल्यामुळे ईच्या जागी नी झालं. निंद्रपदम देई.
निंद्रपद म्हणजे रट्टावून झोप दे. आणि जे कुंभकर्ण खाली पडला, मावशी ढाराढोर घोरायला लागला. त्याचं वर्णन नाद बाबा लय सुंदर करतात. कुंभकर्ण केवढा मोठा, तो एवढा मोठा की त्याचं पोट म्हणजे भला मोठा कोठा इतका मोठा. त्याचं नाक म्हणजे लहान लहान लेकरांसाठी घसरगुंड्या, त्याच्या पोटावून घसरगुंड्या. त्याच्या नाकातला एक एक केस मावशी, त्याला राक्षसाचे लहान लहान लेकर नाकात घुसून नागपंचमीच्या दिवशी झोका खेळत असत त्याच्या नाकातल्या केसायला. म्हणजे किती मोठा होता तो. झू झू झोपाळा. कुंभकर्णाच्या नाकात भले मोठाले डोळे. त्याच्या कानात तर लोक सोयाबीनचे पोते सुद्धा टाकत होते. जिथं जिथं जागा दिसल तिथं तिथं काही काही जे दारिद्र्य रेषेखालचे राक्षस होते तिथं राहायला जात होते. अतिशय सुंदर बिभत्स आहे, पण हास्यरसयुक्त वर्णन. नाद बाबाची लेखणीच पवित्र. असा राजा रावण वरदान मिळाल्यानंतर मातला, उन्मत्त झाला. त्याचा निपात करण्याकरिता पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केली. शेषशाही परमात्म्याच्या जवळ गेली. वाचवा देवा, सगळीकडे अनाचार झालेला आहे. 33 कोटी देवबंदी शाळेमध्ये टाकलेले आहेत. 9 ग्रह पलंगाच्या खाली त्यानं पठ्ठ्यानं पालथे टाकलेत. आणि ब्रह्मदेवाला पंचांग सांगायला पठ्ठ्यानं ठेवलं होतं. म्हणजे किती ताकद होती त्याची. लय मोठी ताकद रावणाची. आम्ही हात पाहतो, ग्रहदोष पाहतो, ग्रहपीडा पाहतो, आम्हाला काही होईल का बापा. पण त्यानं आखे ग्रह उलटे टाकले होते पानगाखाली. हट, असं केलं त्याने की टर लटलट कापायचे ग्रह. अरे बापू, इतका खतरनाक रावण. मी म्हणालो ना, का ताकदवान. बायको पतिव्रता होती, पत्नी पतिव्रता. जी आहे पतिव्रता त्याची जेवावरी सत्ता. असे लटलट तर कापायचे. ते समोर दिसलं की लांबूनच जायचे. अरे बापू नको बाबा, हे अवघड केस आहे, हे काय करेल. कान फडात मारलो करतात काय. अहो बेकार ते. 33 कोटी देव तंग आले. 33 कोटी म्हणजे कोटी नाही बरं का, इतके मोठे. करोड नाही, करोड नाही, कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत. अष्टवसू आहेत, 12 आदित्य आहेत, रुद्र आहेत. या सगळ्यांची संख्या मिळून फक्त 33 आहे. 33 कोटी म्हणजे करोड नाही. हे डोक्यात घ्या. नाही तर मग लोक म्हणतात तुमचे तर 33 कोटी देव आहेत, आमचा एकच आहे. असा प्रसंग माझ्यावरही आला होता. भाषण करता करता सामाजिक ऐक्य परिषदा तुम्ही पाहिल्यात. आपले जे बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय SP होते त्यावेळेस, आता यवतमाळचे SP आहेत. शुकदास माऊलीवर नितांत श्रद्धा. ते सच्चिदानंद सद्गुरू शुकदास माऊली म्हणायचे. आमचे अगदी हृदयस्थ, आमचे प्रिय शिष्यच मोठ्या आदरानं गुरुदेव म्हणून संबोधायचे. डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ. आम्ही अख्ख्या जिल्ह्यात आपल्या बुलढाणा सामाजिक ऐक्य परिषदा घेतल्या. एका ठिकाणी असा गमतीचा कार्यक्रम. एक माझ्या बाजूला आमचे एक धर्मगुरू होते. मी हिंदू धर्माच्या वतीनं बोलायचो. एक मुस्लिम बांधव होते, एक ख्रिश्चन होते. आणि ख्रिश्चन बांधव आमचे दोस्त होते. त्यांनी स्टेजवर माझी मजाक करायचा प्रयत्न केला, एक गमतीचा भाग म्हणून. त्यांनी सांगितलं, स्वामीजी, त्याला हिंदीत बोलण्याची सवय पण मराठीत बोललं येत नव्हती. जसं आपल्या बाईला जर हिंदी येत नसल आणि आपली बाई जर का मुसलमान बाईची हिंदी बोलायला लागली, अर्धी मराठी ना अर्धी हिंदी. आगे मागे बाई मेको काय मालूम बाई ते को काय झालं तो. हे का हिंदी आहे का. एक बाई म्हणे, बाई नदी के ऊपर गई, मेरा पाय घस रिया आणि मेरा भाजी का डब्बा भडा 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 सांड्या. हिंदी हिंदी. एक त्या दूधवाल्याला म्हणे, अरे दूधवाल्या, कितना पातळ पातळ दूध देता रे बापा, आज तर सगळा दूधच नाश्या. तोही भारी होता. तो म्हणे, भांजा अपने भांडे अच्छे नहीं घास्या इसलिए नाश्या. तसं ते बोलणार होतं हिंदीत पण बोललं मराठीत. ते माझ्याकडे पाहून गमतीनं म्हणे, स्वामीजी ते ठमछा देव दगडाच्या, हमछा देव लाकडाच्या. म्हटलं बापरे, म्हणजे आपला देव दगडाचा, तो क्रॉस असतो तो लाकडाचा. गमती ना, विनोदी भाग.
थमछा देव दगडाचा, हमछा देव लाकडाचा. पूर जर आला तर थमछा देव बुडेल, हमछा देव तरेल, हमछा देव चांगला नाही का? आता त्याला काय माहिती त्याच्यानंतर मोह भाषेने म्हणून मी त्याच्या स्टाईलमध्ये बोललो. म्हटलं आमचे मित्र फादर असं म्हणाले की थमछा देव दगडाचा, हमछा देव लाकडाचा. पूर जर आला तर थमछा देव बुडेल, हमछा देव तरेल. पण म्हटलं नेहमीच पूर कसा येईल, एखाद्या वेळेस आगही लागेल ना. मग जुळवलं कोणता, लाकडाचा का दगडाचा? त्याच्या कानातूनच झोपून निघलं बाहेर. तो मला आता पुन्हा तुमच्या नादी नाही लागत. लक्षात ठेवा. सगळे घाबरत होते, उन्मत्त झाला. गाईचं रूप धारण केलं. वाचवा, भगवंतानं सांगितलं आम्ही अवतार घेणार आहोत. अवतार घ्यायचं निश्चित झालं. पूर्वी स्वयंभवानी म्हणून शतरूपा, ये दोघ जण अयोध्या के नरेश महाराज दशरथ बन गए, शतरूपा बन गई कौसल्या माई. बस आता भगवंतानं विचार केला, आता आपण अवतार घ्यायचा आहे. भक्त कल्याणासाठी घेई अवतार गा. अवतार घ्यायचा कधी? तिथी निवडली. महान कार्य करायचं असेल तर तिथी महत्वाची असते. सगळ्या तिथी दोन्ही हात जोडून उभ्या होत्या देवाच्या पुढे. भगवान मैं प्रतिपदा हूं, मैं अकेली हूं, आप अकेले मैं अकेली, मुझ में आ जाओ. द्वितीया, मी द्वितीया, तुम्ही एकत्व साधता पण द्वैतावर सुद्धा प्रेम करता प्रभू, माझ्या हात या. तृतीया म्हणी माझ्या त्या, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, अष्टमी, फिर नवमी आ गई. ती काहीच बोलत नव्हती. सगळ्या जणी सांगत होत्या आम्ही आशा, आम्ही आशा, आम्ही तशा. आपण सांगतोय नाही, काय सांगू बाई, कालच आणली, भली मोठी नाकातली नथ दाखवते शेजारणीला, कालच आणली, आखा कापूस विकला, कालच आणली, सगळ्या गावभर दाखवते. तसं मी अशी, मी तशी. पण एकच तिथी खाली मान घालून उभी होती, तिचं नाव नवमी. बस भगवंताला हे आवडतं. नम्र झाला भोता तेने कोंडिले अनंता, मी नवमी. भगवंत नवमी मध्ये येणार. गोस्वामी तुलसीदास जी कहते, तुलसी कहे राम को क्यों बने निरंग, आदि अंत में एक है जैसा नौका अंक. नवमीला का आले? कारण प्रभू श्री रामचंद्र मर्यादा संपन्न आहे, वो मर्यादा पुरुषोत्तम आहे. ते इकडे तिकडे काही जरी झालं तरी एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. दुसरं लग्न करण्याचा योग आला होता, पण सोन्याची सीतामाता बसवली, पण दुसरं लग्न केलं नाही प्रभूंनी. मर्यादा. 9 आकडा जगातला सगळ्यात मोठा अंक आहे. 9 आकडा. तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हणता महाराज? अहो 10 आहे ना. 10 आकडा मोठा नाही, 10 मोठा नाही, 9 पेक्षा मोठं कोणीच नाही. 10 त्यानं शून्याचा पाठिंबा घेतला एकानं, एकावर शून्यानं पाठिंबा काढला की याची किंमत एकच न, म्हणजे 9 पेक्षा लहान. बरं याही पेक्षा पुढे जाऊन तुम्ही 9च्या पाड्याची बेरीज करा, बेरीज 9च येणार. 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 त्रिक 36, 9 त्रिक 36, 6 आणि 3 9, 9 5 45, 4 आणि 5 9, 9 सक 54, 4 आणि 5 9, 9 7 63, 6 आणि 3 9, 9 8 72, 7 आणि 2 9, 9 9 81, 8 आणि 1 9, 9 10 9, 0 9 9. एवढंच काय? 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 6 आणि 3 9, 36 दोन्ही 72, 7 आणि 2 9. रातभर करा, बेरीज 9च येईल, क्योंकि वो मेरे प्रभु श्री रामचंद्र की तिथी आहे. नवमीला येणार. आता बरंच सांगण्यासारखं आहे, पण आता वेळ झालाय. कारण काल मी हिंगोलीला कीर्तनाला गेलो होतो, इथली कथा करून. ये तो करना है, वाह वाह, ये तो पालना तो हलना ही है, चिंता क्यों करते हो प्रभू. आणि आज माझा कीर्तनाचा कार्यक्रम आपले आदरणीय खासदार साहेब त्यांच्या गावी मादनीला आहे आज. त्याच्यामुळे 5 पर्यंत आपण कथा करू. तुम्ही चिंता करू नका, प्रभु को कब लाना है हमें मालूम है, और हम जब बुलाएंगे तो प्रभु आ जाएंगे. और आप लोग जब आनंद से भाव विभोर होके दोनों हाथ खड़ा करके जोर से ताली बजाएंगे, वाजवा, तो प्रभु मिल जाएंगे.
बोलिये रामचंद्र भगवान की जय. म्हणून आजही कीर्तनाला जायचंय. सकाळी 3 वाजता आलो मी. आजही 2-3 वाजतीलच परत यायला. बस उद्या आणि परवा फार आगळा वेगळा आनंद आहे. उद्याही तुम्हाला वऱ्हाडी बनायचंय. हा, प्रभूचं लग्न आहे उद्या, आणि त्यानंतर मग वनवास आहे, आणि त्यानंतर मग राजाधिराज रंगधीर त्या 10 तारखेला म्हणजे 9मीला प्रभू राज्यावर आरूढ होतील. असा आनंद होईल. बस आता ती वेळ आली. भगवंतानं ठरवलं. इकडे महाराज दशरथ, सुमित्रामाई, कौसल्यामाई, कैकई पुत्रकामेशी यज्ञ सफल झाला. एक यज्ञ पुरुष प्रसाद घेऊन आला. 3 राण्यांना प्रसाद वाटला. कालांतराने 3ही राण्यांना आता डोहाळे लागलेले आहेत. कौसल्यामाईला डोहाळे लागलेत. उन्मत्त झालेत राक्षस. त्यांना मारण्याकरिता, ए दशरथ महाराज, हमें धनुष्य बाण दीजिए, मैं निपात करूंगा. होती कौसल्यामाई, पण डोहाळे लागले. निपात करूंगा राक्षसों का. महाराज दशरथ लटलट कापू लागले. दोन्ही हात जोडले. आगळं वेगळं कौशल्याचं रूप दिसू लागलं. आणि आता ती वेळ आली. ती वेळ आली. चैत्र शुद्ध नवमी, वार सोमवार. चैत्र शुद्ध नवमी, वार सोमवार. कौसल्याईला आता वेध लागलेत. दिव्य तेजस्वी रूप धारण केलं, आणि एक बाल रूप अशी मूर्ती कौसल्याईच्या पुढे उभी राहिली. उभी राहिल्याबरोबर सांगितलं, मां, मैं आने वाला हूं, मैं जन्म लेने वाला हूं, दुष्टों का निपात करूंगा. कौसल्याईनं दोन्ही हात जोडल्याने सांगितलं, जर माझ्या पोटी जन्म घ्यायचा असेल तो आपको छोटा होना पड़ेगा. आप बड़े हैं, 8 साल की मूर्ति है, और आप बातें कर रहे हैं, बड़ी बड़ी बातें मत करना. तो फिर क्या करूं? रोदन ठाणा, रोना पडेगा. आणि माय बहिणी हो, आता जिकडे तिकडे आसमंतामध्ये देव देवता, ऋषी मुनी गंधर्व अब बाजे बज रहे हैं. आनंद हो रहा है. सर्वांनी आपल्या हातामध्ये पुष्प घेतलेत. अब मेरे प्रभु आ जाएंगे, प्रभु आ जाएंगे. मंगल वाद्य वाजायला लागलं. आसमंतामध्ये सगळे देव देवता, नारद, तुंबरू, गणगंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर प्रभूच्या अवतरणाची प्रतीक्षा करतायत. भूलोकावर आनंद झालाय. सगळेजण एकमेकांना अक्षदा वाटतायत, फुलं वाटतायत. अब हमारे तारणहार परमात्मा आने वाले हैं. आणि आता ती वेळ आली. चैत्र शुद्ध नवमी, सोमवासरी. आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. नामयाचा स्वामी जन्माची आला. नामयाचा स्वामी जन्माची आला. नामयाचा स्वामी जन्माची आला. बोलिए राजा रामचंद्र भगवान की जय. एकदाशी धावत आली. महाराज बधाई हो, महाराज दशरथ महाराज बधाई हो. क्या हुआ? आपको लाला भयो है. सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए. सजा दो घर को गुलशन, सरकार आ गए हैं प्रभु श्री राम. सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं. टाळे. सरकार
माझ्या प्रभूचा जन्म झाला अयोध्येमध्ये आनंदी आनंद मेरे सरकार सगळीकडे फुलांची उधळण सजा दो गळ्यामधला कंठा काढला दाशीला सुवर्णालंकारांनी महाराज दशरथजींनी खुश केलं हा, हा, हा. लक्ष्मी जी आवो नजरे उतारो आज मोरे पिया घरी आवेंगे चौक पुरावो टाळी वाजवा माटी सुवासिनी आनंदित झाल्या आज एवढ्या दुसरी दाशी धावत आली घरी महाराज बधाई हो आज मोरे सुमित्रा माँ को भी लाला भयो लखन लाल भी आ गए बोलिए लखन लाल भगवान की जय ओ शेष महाराज है हाँ, हाँ। आज मोरे पिया तीसरी दासी आली आज महाराज मोरे पिया घरी सुमित्रा मैया को एक नहीं दो पुत्र हो गए हैं एक लखनलाल एक शत्रुघ्न गोस्वामी तुलसीदास जी के रामायण में और वाल्मीकि जी के रामायण में कैकेयीला दोन मुलं राम राम जय राजा राम 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 जय सीता या रामायणामध्ये राम जय सुमित्रेला राजा दोन राम राम जय एक सीता लखनलाल राम राम एक जय शत्रुघ्न राजा राम राम आणि राम कैकेयीला जय सीता राम भरत राम महाराज राम हो जय गए। राजा राम बधाई हो राम राम जय सीता चार मुलं झाले राजा राम दशरथाला राम जय राजा सगळा आनंद राम राम जय सीताराम आणि मग माय माऊल्या आल्या भवन मंगल पाळणा सजल्या गेला द्रबहु सुदस रथ चारही पुत्रांना महाराज दशरथजी बघतायत सिया राम जय जय राम हा, हा, हा. राम सिया राम जय जय राम राम सिया राम भजन करा भजन करा राम सिया राम जय जय राम जय हो मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदस रथ बिहारी राम सिया राम यामध्ये एखादा फोटो ठेवा फोटो जय जय राम पाळण्यामध्ये या कोणीतरी ओरिओ चला राम सिया राम जय जय राम गडबड सुरू राम झाली राम जय राजा हा, हा. राम राम जय माय माऊल्या सीता धावू लागल्या राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम बोलिए राजा रामचंद्र महाराज की जय याच्यात एखादा फोटो ठेवा आहे ना समोर प्रभू श्री रामचंद्र भगवान का हा ठेव बाळा दुसरा घ्या आणि माय माऊल्या जमा झाल्या एक तर हिरव्या रंगाचं पातळ नेसून माय आली आणि ती म्हणू लागली एक धावती एकी पुढे एक वाटती सुंठ बडे चला 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 टाळी वाजवा चला 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 अयोध्येला राजवाड्याला चला 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 असं असं ठेवा ना आडवा या एक दोघी माय बहिणी या झोका द्यायला भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी
भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितगारी अर्पित महदारी मन मनारी शोभा चंद करारी भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितगारी अर्पित महतारी मन मनारी शोभा चंद करारी लोचनाभिरामा धन गण जाम शोभा चंद करारी जय हो भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितगारी हरी बोल. अर्पित महतारी मन मनारी चंद करारी हो 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 प्रभूची पूजा करण्याकरिता आता पाळणा बांधलेला आहे आणि सगळेजण आनंदाने आता यारे प्रभू- यारे 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 आ. यारे 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 नाचूया प्रेमानंदी नाचूया प्रेमानंदी जय हो. रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे टाळी टाळी यारे यारे नाचू यारे 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 नाचू यारे प्रेमानंदे नाचूया प्रेमानंदे नाचूया प्रेमानंदे जय श्रीराम रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे रामनामातिया चंदे श्रीराम जय राम जय जय दोन्ही हात वर करा श्रीराम टाळी वाजवा माय माऊल्या हो श्रीराम जय राम जय जय राम उभे राहा उभे राहा उभे जय राहा राम जय जय राम जय हो म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय आहा टाळे म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम आहा. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधू तारकणा भव सिंधू तारकणा यारे 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 आवाजामध्ये आनंद आहे यारे यारे नाचूया प्रेमानंदी नाचूया प्रेमानंदी रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे बोलिए राजाधिराज रामचंद्र भगवान की बाल रूप भगवान की जय भरत जी महाराज की लखनलाल भगवान की शत्रुघ्न भगवान की पवन सुत हनुमान जी महाराज की जय आरत्याचे ताट जर आणले असतील तर आरती लावा भगवंताची आरती मग पाळणा करायचा आहे मग प्रसाद वाटायचा आपल्याला का नाही हल्ला कारण माझे भगवान श्री रामचंद्र प्रभु सूर्य कुल में उत्पन्न हुए हैं सूर्य कुलोत्पन्न आहा दुपारी 12 वाजता आले माझे प्रभू आता नवमीला येणार आहेत आपण कालच माझ्या प्रभूला आणलं काय आनंद झाला सूर्याला माझ्या कुळामध्ये परमात्मा प्रकट हुए है सूरज के तेज जैसा चमके जिसका भाव लालो में लाल भारत माता का लाल विशाल भारलोचन राज मनोचन असे भगवन सूर्यकुलात उत्पन्न झाले 1 महिनाभर सूर्य जाग्यावर थांबला काही हुशार मंडळी शंका घेतील असं कसं काय झालं आहो सूर्य कुठं एका जागेवर थांबत असतो का हो थांबतो एका आण्याचा एका दमडीचा एका पैचा सुद्धा हिशोब न विसरलेला एक व्यापारी विटेवरच्या मालकाच्या दरबारात दिंडीत गेला
चोखो काम किया, घणो काम किया. उस व्यापारी ने मावशी 1 रुपयाचाही हिशोब इकडे तिकडे होऊ देत नव्हता. वेळ, तारीख, वार तो ज्या वेळेला पंढरपुराच्या त्या आनंद सोहळ्यामध्ये भरती झाला ना माय बापा हो, काय आनंद आहे. 1 महिना दिंडीत गेला पठ्ठ्या, 1 महिना बाबा. प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतोय. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. माऊली 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 माऊली. त्या दिंडीमध्ये आहो माऊली घ्या थोडंसं भोजन करा, प्रसाद घ्या. अहो घ्या जराशी बुंदी, अहो घ्या जरासं, घ्या गुलाबजामू घ्या, अहो घ्या मावशी घ्या. तुमच्या पायात चप्पल दिसत नाही, नवी घ्या. कपडे घ्या घ्या. एवढा सन्मान, एवढं प्रेम. कर्मवीर त्या दिंडीमध्ये गेलेले सगळेजण भावविभोर होतात. माऊली माऊली, ज्ञानोबा राया, तुकोबा राया, नामदेव राया, ए नाथ बाबा, काय तुमचा हा आनंदाचा सोहळा आहे. मी सूर्य एका जागेवर का थांबला सांगतो बरं का, जरा लक्ष जागेवर राहू. 1 महिना सूर्य थांबला म्हणजे काय. आपण तर 1 वाटीभर साखऱ्या द्याला तर त्याचा सुद्धा हिशोब ठेवतो ना मावशी. तर या माईनं मागच्या सोमवारी नेला होता साखऱ्या, आणून द्यायला लाव. इतके पठ्ठे आपण कलाकार. पण तिथं एवढं खाऊ पिऊ घालतात, एवढं प्रेम आणि तो आनंद काही वेगळा आहे. लब्धले नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकची सिद्ध साधकारे. आनंद वर्षती तीर्थे नामावळी रे, नाचती आनंदे नाचती आनंद, तीर्थे नामावळी रे. खेळ मांडियला वाळवंटी धाई, नाचती वैष्णव भाई रे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, तुकाराम, विठ्ठल रखुमाई, ज्ञानबा तुकाराम. टाळे वाजवा. एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पंढरीनाथ भगवान. की जय. वेळ नसल्यामुळं एवढा आनंद. नाचतात दिंड्या पताकांचे, वैष्णवांचे भार. आओ हे मारवाडी, हे व्यापारी, अरे घणो माल चोखो लागो. हिशोब नाही विसरलं, पण 1 महिन्यात आखच विसरलं तिथं. आणि मग त्यानं शेजाऱ्याला विचारलं, का घरी पत्र लिहायचंय, आजची तारीख काय, वार काय. मला तर आजचा वारही माहित नाही, तारीखही माहित नाही. मी दुकानामध्ये धंद्यामध्ये कधीच विसरलो नाही, पण या आनंद सोहळ्यामध्ये सगळं विसरलो. नाही तर पहिलो दिन पावनो, दूसरे दिन पै और तीसरे दिन थारी अक्कल कठे गई. एवढा सुद्धा इकडचा तिकडचा हिशोब चुकून देणारा हा व्यापारी. पण माझ्या पंढरपूरच्या दिंडी सोहळ्यामध्ये वारही विसरला, तारीखही विसरला, वेळही विसरला. तसं अयोध्येमधल्या लोकांना प्रभू प्रगट झाले म्हणून एवढा आनंद झाला की त्यांना सूर्य कधी मावळला आणि कधी उगवला हे महिनाभर कळलं नाही. इतना झगमगाट हो गया. म्हणून 1 महिनाभर दिवस एकाच जागेवर थांबला. हा त्याच्यातला भाव आहे.
तुम्ही बघा ना, काही काही माणसाच्या सानिध्यामध्ये जर गेलं ना, तिथून उठावच वाटत नाही. आपल्या शुकदास माऊलींच्या जवळ जर बसलं ना मायबापा हो, इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा, तुमचं काय चाललंय, आनंद आहे आनंद. जो जिस भाव से आएगा, मेरे समाधि में बैठे हुए मालिक ने उनको वैसा प्रसन्न कर दिया. शेतकरी असल त्याच्याशी शेतीची गप्पा, एखादं कुटाने घेऊन आला असन त्याच्याशी तशाच गप्पा, अज एखादा आध्यात्मिक असेल, अरे काय वा वा, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, प्रत्येक अंगावर चर्चा. पार्वते, अयोध्येमधले लोक एवढे प्रसन्न झाले, एवढे प्रसन्न झाले. मग एवढा आनंद जर तिथं आहे, तर पार्वते मला सुद्धा राहावलं नाही. मी एक चोरी केली बर का पार्वते. प्रभू, तुम्ही चोरी केली? हा. काय केली? अयोध्येमधले जन एवढे भाग्यवान कि पालने में झूल रहे हैं मेरे परमात्मा का, वो मुख दर्शन भी ले रहे हैं, स्पर्श करून त्यांचा आनंदही घेत आहेत. भगवान भोलेनाथ शिवशंभू सांगतात, पार्वते मला सुद्धा प्रभूचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. बंदहु बाल रूप सोई रामू. मग मी एक चोरी केली. काय? मी संन्याशाचा वेश धारण केला, अंगावर भगवे कपडे घातले आणि काकभुशुंडी नावाच्या ऋषीला माझा शिष्य म्हणून सोबत घेतला ना. आम्ही दोघं गोसावी झालो. गोसावी म्हणजे गोस्वामी. गो का नाम है इंद्रिय, इंद्रियों का स्वामी, उसे कहते हैं गोस्वामी. गोसावी हा त्या शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणून एक गोस्वामी दुसऱ्या गोस्वामीला जर भेटला तर परमेश्वराची आठवण होते. ओम नमो नारायण. दुसरे म्हणतात नारायण नारायण. साधू जर दुसऱ्या साधूला भेटला, ओम नारायण, ओम नमो नारायण, भगवान नमो नारायण जी प्रभू, विनम्रतेनं. आणि आपले जर भेटले तर रस्त्यावरची, काय रे तुला काय करायला लागते, मला काय कर, इसे संसार कहते हैं. ये संसार बड़ा झूठा है, काही मजा नाही माय बापा, नाही मजा. तुम्ही जसे जसे पिकाल ना, नेमकेच पाडात आलेले जे आंबे आहेत ना, वो इतनी मजा नाही राहते, ते आंबट असतात जरा. तुला दाखवतोच थोड्या वेळा पाडात आलेला आंबा, पण जेव्हा असा पिवळा होतो ना, असा मस्त अगदी रसदार, पण तो ओरिजिनल आंबा पाहिजे बरं का. हे तेलकट आंबटखट नको. ते जर का बराच वेळ घेतला तर इजाळत ते, व मिठा नाही लागता. तसं आपण आंबे आहेत. जसं जसं वय वाढल ना, तसा तसा माणूस प्रगल्भ होतो माय बापा हो. या संसारामध्ये काही रस नाही राहत. संसारात रस नाही राहत, रस त्याच्या आत येतो. वो रामरस आहे. आणि आंबा जर पिकला ना माय बहिणी हो, त्याला माचावं लागतंय. माचावं लागतं म्हणजे असं वरून दाबायचं, वरचं मुंडकं खालचं असं दाबायचं आणि हातानं असं असं करायचं. अर्थ कळला का तुम्हाला? हे असं माचणं म्हणजे वरून मुंडकं दाबायचं. मग ते पळालं नाही पाहिजे बाहेर. नाही 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 नाही, म्हातारं बाहेर पळाल्यावर तर फक्त बिघडला खेळ. नाही नाही, खालूनही दाबायचं आणि मधून असं असं माचणं म्हणजे. आता तुम्हाला काय कळतंय? मग बघा, माचलाच. 3 शब्द तर पक्के आहेत. माचायचे, आंबा माचायचे.
तुम्हाला काहीच कळत नाही. दुसरा शब्द मी आहे म्हणून बरे, आणि तिसरा शब्द दुसरी असती तर काय केलं असतं. त्याला असं वाटतं की घर सोडून पळून जावं, पण मुंडकं वरून दाबलेलं असतं, खालून दाबलेलं असतं. कळलं का आंबा? पानं कसे हसतात. हा अनुभव आहे ना चांगला. नाही तर एक जणाला स्वप्न पडलं माय बहिणी हो, स्वप्नात त्याच्या पाठीमागं वाघ लागला. काय पळतय काय पळतय काय पळतय, मरणाचं पळालं. इतकं पळालं की जर ते झाडाला बांधलं असतं तर झाड उपटून पळालं. इतकं पळालं. आणि पळता पळता त्याला वाटलं वाघ पाठीमागं लागलाय, आपण एका झुडपातला पाव, म्हणून झुडपातला पाहायला गेलं. मावशी ते कशाचं झुडूप होतं? इरीच्या काठावर उगवलेले झुडप होते. त्याला वाटलं झुडपच आहे. जसं झुडपातला पाहायला गेलं की इरीतच. पण काय पुण्य केलं होतं कोणास ठाऊक. पडता पडता त्याच विहिरीमध्ये वडाच्या पारंब्या होत्या, वरून झाड होतं लोंबलेल्या. त्याच्या हातात एक पारंबी आली. खाली पाहतं तर ईर कोरडी ठणठण. जसं पारंबीला लटकलं ना, त्यानं पारंबी सोडली नाही. कारण वर पाहिलं तर वाघ डरकळी फोडून, खाली पाहतोय कोरड्या इरीत भला मोठा नाग फणा काढून लटकलं. हे लटक गया है. अरे तू इतना लटक गया है, काय को मटक गया है मेरे भाई, बहुत मटक रहा है. मला एवढी सोयाबीन झाली आणि मला एवढं कापूस झाला आणि माझ्याकडे एवढं हे. अरे तुझ्याकडे काहीच नाही. सप्तकोटी कांचनाची 7 कोटी सोन्याची होती पट्ट्याची लंकेतल्या. त्याचं नाही राहिलं शिल्लक, तर तू ही टपरी घेऊन कुठं बसला. माझ्याकडे एवढं आहे, मी लयच नाही ना, कुछ नाही आहे. तू मोठा, अरे तू सबसे बड़ा झूठा. मोठा कौन? ओ मेरा परमात्मा मोठा है. ये मेरा मालिक बड़ा है, यहां बैठा हुआ है, भक्त बड़ा है. खाली नाग वर वाघ. असं लटकलं हालायला लागलं. एवढ्यात मावशी त्या वडाच्या पारंबीच्या फांदीला भलं मोठं आगे मोहळ होतं. जशी पारंबी हल्ली तशा ग्वांग 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 करत मोहळाच्या माशा उठल्या आणि खनाखन याला डसत सुटल्या. पण पारंबी सोडी नाही, कारण पारंबी सोडली की खाली फस करणारा नाग. मी आपली अवस्था सांगतो बरं, आपली अवस्था. गोस्वामी बता रहा हूं मैं, गोस्वामी क्या है. नमो नारायण जी भगवान. आणि एवढ्यात त्यानं पाहिलं खनाखन आगे मावळाच्या माशा डसतात. पारंबी पक्की धरली. आपल्यालाही डसतात. आमच्या म्हाताऱ्याला तर काहीच कळत नाही बाय. जे सकाळी उठतं तर रुजात बसतं, ख्वाक 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 करतं. आणि खरंच आपल्याला काही कळत नाही, नाही कळत. कारण लहानपणी मायबाप म्हणतात आमच्या काट्याला काही कळत नाही. लग्न झाल्यावर बायको प्रेमानं म्हणते, अहो तुम्हाला काहीही कळत नाही. बघाणाकडे हे पाहतं इकडे तिकडे. हळूच म्हणते तुम्हाला की नाही काहीच कळत नाही. आणि पोराला म्हणते पप्पाच्या गालफाड्या एक मारून बघ बरं चटकून चापट. काय आमचा पिंटू चांगला. याला म्हणायचं आगे मोहळाच्या माशा. लग्न झाल्यावर पत्नी म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. म्हातारं झाल्यावर मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, काही कळत नाही. पार्वते मी गोसावी झालो, संन्याशी झालो, गोस्वामी झालो. हे पारंबीला जे लटकलेलं होतं ना मायबापा हो, आगे मावळाच्या माशा चावत असताना त्याचं लक्ष पुन्हा वर गेलं तर 2 उंदराईनं पारंबी कापायचा सपाटा लावला. त्याच्यात एक काळा उंदीर होता, एक पांढरा उंदीर होता. आणि मग याच्या लक्षात आलं खरं काही नाही. तुम्हाला माहिती आहे माय बापा,
तो लटकलेला दुसरा तिसरा कोणी नाही, गोष्ट समजू नका, ते आपणच आहेत. आयुष्याची पारंबी त्याला आपण लटकलेलो आहोत माय बापा हो. या पारंबीला घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे गा अवकाश. काळा उंदीर म्हणजे रात्र, पांढरा उंदीर म्हणजे दिवस, दोन्हीही आयुष्याची पारंबी कापतायत. वर वाघ म्हणजे काळ आहे, खाली नाग म्हणजे काळ आहे. काळाच्या कचाट्यात आपण सापडलेलो आहोत. गांधील माशा खनाखन खनाखन चावतात, पण सुदैवानं पारंबी हलता हलता आगे माहुळाच्या मधाच्या कांद्याला जरासा धक्का लागला, एकच थेंब त्याच्या इथं पडला आणि त्यानं तो चाटला. आहा हा हा, क्या मिठा लग गया. किती दुःख आहे, पण तेवढ्या दुःखात त्याला तो मधाचा थेंब गोड लागला. कोणता आहे मधाचा थेंब? हॅपी बर्थडे टू यू. सर्वांनी लग्नाला यायचं, खाली पत्रिकेवर याला म्हणायचं मधाची थेंब. हे मधात येतात, हे असे मधातच येतात, मधाची थेंब. अवस्था फार वाईट. आंबा पिकला ना गोड लागतो, तसा माणूस वैचारिक दृष्ट्या जर का परिपक्व झाला ना, तर तो सर्वांवर प्रेमच करतो. प्रेम करतो बापा हो. दुखवू नका रे सुखवा सर्वांना, होत यातना मौन पाळा. अरे बाबा, सर्व सुखी तर आपणही सुखी, एकमेकामुखी घास घालो. शुकदास म्हणे जगधर्मशाळा, आबोला कशाला थोड्यासाठी, किंवा प्रवासी जीवाला जावे लागे. आपल्याला हे सोडून जायचंय बरं, लय माझं माझं करू नका, ते वजय. पार्वते, माझ्या प्रभूचं दर्शन घेण्याकरिता मी गोसावी झालो. मैं संन्यासी बन गया. काकभूषुंडीला सोबत घेतलं. दुपारची वेळ आहे. अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद आहे. प्रभूचा जन्म झालाय आणि आता प्रभूचा जन्म झाल्यानंतर संन्याशाच्या झुंडीच्या झुंडी महाराज दशरथ जी के दरबार के पास आ रही है दर्शनासाठी. सर्वजण येत आहेत. आम्ही गेलो. शरयू नदीच्या काठी थांबलो आणि राजवाड्याच्या दारावर गेल्यानंतर आम्ही आज जात असताना वॉचमननं आम्हाला अडवलं. पार्वती, कौन है? साधु बाबा है. बाबा, कहाँ के? कैलाश पर्वत पर रहते हैं. आप कहाँ के? नीलगिरी पर्वत पर रहते हैं. कहाँ जाना है? प्रभु का दर्शन लेना है. निघाल जाओ. आशे दटवले धरून घसंड्या म्हणून आम्हाला काढून दिलं. अरे राजाचा मुलगा आहे, राजाच्या मुलाला भेटायला जमतंय का? आम्हाला हाकलून दिलं. आम्हाला द्वारपालानं हाकलून दिलं. हे पाळण्यामध्ये असलेल्या माझ्या प्रभूच्या लक्षात आलं. भोलेनाथ सांगतात कि कैलाश वाले बाबा आए हैं, लेकिन द्वारपाल ने उनको भगा दिया है. म्हणून प्रभूंनीच युक्ती केली. आतापर्यंत प्रभू हसत होते, पण आम्हाला काढून दिल्यानंतर आम्ही निराश झालो आणि अतिशय दुःखी अंतःकरणाने शरयूच्या ठिकाणी मी एका दगडावर बसलो. माझा शिष्य काकभूषुंडी बाजूला बसला. पार्वते, पण माझ्या प्रभूला दया आली. प्रभू आतापर्यंत हसत होते, पण आता रडायला लागले. रडते माझे बाळताने समजाविता समजेना. एवढे रडायला लागले, एवढे रडायला लागले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बाळ आतापर्यंत चांगलं होतं आणि रडतंय कसं काय? म्हाताऱ्या आल्या, दाई आल्या, दाशी आल्या. काही काही जुन्या म्हाताऱ्या कौसल्या माईला तटावू लागल्या. अगं पोरी, तुला समजत नाही का? लहान लेकराची काळजी घेता येत नाही. काय झालं लेकराला? काही चावलं का? काही दुखतंय का? औषधीमध्ये काही कमी पडलंय का?
राजाचा राजपुत्र, उशिरा झालेला राजपुत्र, राजीव नयन, दिसायला अतिशय सुंदर. का रडतय बाळ, का रडतय बाळ, का रडतय बाळ, अगं का रडतय कौशल्ये? एवढं दटावलं कौशल्या माईला, कारण काही समजेना. त्यातली एक जुनी म्हातारी होती. ती म्हणाली, अगं लहान पाळण्यातलं लेकरू तेव्हाच एवढं रडतं जर त्याला कोणाची दृष्ट लागली असेल तर. मग रान तुळस आणली, कृष्ण तुळस आणली, राम तुळस आणली, श्याम तुळस आणली, सगळं आणलं, अनेक विध प्रकार केले, पण दृष्ट काही उतरेना. दृष्ट उतरेना. काय करावं? आणि मग दौंडीवाल्याला बोलवलं. आता हे आपल्याकडून जमत नाही बाई, आता कुठल्या तरी एखाद्या महात्म्याचाच आशीर्वाद बाळाला पाहिजे. दृष्ट उतरवण्याकरता एखाद्या हिमालयातल्या पोचलेल्या साधूला बोलवा. रडते माझे बाळतान्ही, रडते माझे बाळतान्ही, किती रडतंय लेकरू. परिराहिना. वाह. रडते माझे टाळे. बाळतान्ही, रडते माझे बाळतान्ही, समजाविता परिराहिना. रडते माझे. वाह वाह. बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान. अच्छे टुकड़े डालते हैं बीच बीच में. वाह, धन्यवाद. दौंडी वाल्यानं दौंडी द्यायला सुरुवात केली. ए अयोध्या नगरवासी पुरजन हो, सुनो सुनो सुनो. महाराजाधिराज दशरथ महाराज के नंदन अब रो रहे हैं. कोई नजर उतारने वाले साधु है क्या? है क्या कोई नजर उतारने वाले साधु? है क्या कोई नजर उतारने वाले महात्मा? है क्या कोई नजर उतारने वाले? आहे का कोणी दृष्टी काढणार? पार्वती, दौंडीवाला आमच्या जवळ आला. मी शरयू नदीच्या तीरी एका दगडावर बसलो होतो. माझा शिष्य बाजूला होता. दौंडीवाल्यांनी आमच्याकडे पाहिलं, विचारलं, कुठले आहात? हिमालय कैलास में रहते हैं. तुम्ही कुठले? नीलगिरी पर्वत. का? कसे काय आले? आम्ही सुद्धा नजर उतरवू शकतो. अच्छा, तो हमें यही चाहिए. नजर उतारते, बोलो बोले की उतारिये. भल्या भल्याच्या नजरा आम्ही नीट केल्यात. ठीक है, चलो. आणि मग पुढे दौंडीवाला वाजत गाजत आम्हाला घेऊन चालला. सकाळी ज्या वॉचमन आम्हाला गचांड्या मारून हाकलून दिलं होतं पार्वती, दौंडीवाला सोबत असल्यामुळे मुलाची दृष्ट काढायची म्हणून आम्हाला वाकून त्यानं नमस्कार केला. आणि आम्ही प्रभूच्याच आदेशाने राजवाड्यामध्ये प्रवेश केला. पार्वती, बस मी संन्याशाच्या वेशामध्ये होतो. सर्वजण सावध चित्त आहेत. पाळण्यामध्ये प्रभू आहेत. मी पाळण्याच्या जवळ गेलो. कौसल्यामाईनं दोन्ही हात जोडले मला. पार्वती, बाबाजी बहुत रो रहा है मेरा बच्चा. ये बच्चा बहुत ही अच्छा, बहुत रो रहा है. बाबा, याला नजर लागलेली आहे, नजर उतरवा. जी माई, नजर उतारने के लिए ही आए हैं हम. बाबा, नजर उतरवा. तुमचे फार उपकार होतील बाबा. फार उशिरा झालेलं बाळ आहे. किती गोंडज बाळ आहे माझं. नजर उतरवा बाबा. माझा शिष्य काक भुशुंडी बाजूला होता. पार्वती, मी नजर उतरवण्याकरता पाळण्याच्या जवळ गेलो आणि माझ्या प्रभूच्या मुखाकडे ज्या वेळेला मी नजर टाकली,
त्या वेळेला एकदम रडणारे माझे प्रभू श्रीराम पार्वते एकदम हसायला लागले. आणि मग कौसल्य माईला आश्चर्य वाटलं, महाराज चांगलेच पॉवरफुल दिसतात. अहो कोणाच्यानच पोरग थांबलं नाही. यांनी पाहिल्याबरोबर हसायला लागलं. पार्वते, माझ्या हृदयाला माझ्या प्रभूने हात घातला. प्रभू, आमचं दर्शन झालं नाही म्हणूनच तुम्ही हे केलं ना. मी मनातल्या मनात म्हणालो, पार्वती. प्रभू हसायला लागले आणि मी रडायला लागलो. प्रभू, आम्हाला द्वारपालांनी हाकलून दिलं होतं. प्रभू, तुमच्या दर्शनाची इच्छा होती अंतःकरणामध्ये. आम्ही आलो. आम्ही परत जाऊ नये म्हणून तुम्ही ही युक्ती केली ना प्रभू. मी ढसा ढसा रडायला लागलो. डोळ्यातून अश्रूंच्या धारा यायला लागल्या. आणि प्रभू हसायला लागले. कौसल्यामाईला वाटलं काय जबरदस्त महात्माजी आहेत. महाराज, माझ्या लेकराला क्षणार्धामध्ये तुम्ही शांत केलं. पण पार्वती, तुला एक सांगू का? प्रभू हसत होते, मी रडत होतो. का? प्रभू यासाठी हसत होते, हे नीलकंठ भगवान भोलेनाथ, तुम्ही या ठिकाणीही माझ्या दर्शनाकरता आलात. या अवतारामध्येही तुम्ही वेश पालटून आलात. आणि मी का रडत होतो तर प्रभू, तुम्ही या अवतारामध्येही मला दर्शन दिलं. मी रडत होतो, प्रभू हसत होते. विश्वास बसला कौसल्यामाईचा. आणि मला हात जोडून कौसल्यामाईनं सांगितलं, बाबा, नुसत्या तुमच्या नजरेच्या प्रभावानं माझं लेकरू रडायचं थांबलं. तुम्ही फार मोठे भविष्यकार दिसता. माझ्या मुलाचं भविष्य सांगा. पार्वती, मला भविष्य माहित होतं काय होणार आहे पुढं. 14 वर्षाचा वनवास घडणार मला माहित होतं. पण मी सांगितलं माई, कौसल्यामाईला, हा मुलगा साधा सुद्धा नाही. जगाचं कल्याण करण्याकरिता हा पुत्र जन्माला आलेला आहे. मग ते एकाग्र चित्ता. हो मंडळी, हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.